तर काय म्हणता पोट्यो, आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आणि माझे मित्र कुठे चाललो तर चला सांगतो सोमत. हे आपला चेतन भाऊ न दिला स्वॅग ना. आणि चेतन भाऊ स्वॅग देत नाही तर आपण पोहोचून जातो भद्रावती. म्हणजे काल आलो आम्ही, संडे आहे म्हणे, मग चला म्हणे आपण वॉटर पार्क फिरून येऊ म्हणे. ठीक आहे म्हणलं, चला म्हणलं. मग तेवढ्यात समोर जात नाही तर तेवढ्यात आपल्याला दिसला होता वाघ पुरा भद्रावतीला गरमी पायी पिसारून गेला. मग तेवढ्यात आपला कुणाल भाऊन दिला स्वॅग ना. मग तेवढ्यात आपण पोहोचून गेलो वॉटर पार्क. तेवढ्यात उतरून गेलो आपण गाडीतून. मग तेवढ्यात दिसला आपल्याला बल्लारशाचा मित्र. मग ते थांबून होते आपले पण मित्र. का तेवढ्यात निघलो आम्ही झाले. मग तेवढ्यात दिल नाही निखिल भाऊ आपल्याला थम्सअप न. हे आपला कुणाल बाई न, हे आपला चैतन बाई न, हे आपला भैर्या न, हे आपलं पुण्या. मग तेवढ्यात येऊन जातो आपण तिकीट काढाले. मग तिकीट विकीट काढलो ना. मग निघलो अंदर झाले. मग तेवढ्यात घेऊन घेतले हातात कपडे न. गेलो चेंजिंग रूम मध्ये, केलो चेंज न. मग निघलो आपण पटकन बाहेर. मग पाहतो का लगीत तर बिघड होती, चालू होता डीजे. मग लागलो आम्ही पोटे पुरे नाचाले पुरं फॉर्म मध्ये. तेवढ्यात आपल्याला सगळ्याला ब्लॉग मध्ये गेलो. फक्त आशिष भाऊला घेतलं नव्हतं ब्लॉग मध्ये. मग तेवढ्यात आशिष भाऊ दिसला ना, आशिष भाऊला घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये. मग नाचायला लागले खतरनाक मध्ये पुरे पोट्टे. हे निखिल भाऊ तर पुरा खतरनाक मध्ये नाचत होता. तेवढ्यात नाचणं वाचणं झालं. मग जातो म्हणलं समोर. मग तेवढ्यात चैतन भाऊनं दिला पुरा स्वॅग न. निखिल भाऊ तर पुरा अलगच माहोल होता. मग तेवढ्यात अजून निखिल भाऊचा इकडे पुरा राडा. आणि कुणाल भाऊ पण इकडे खूप नाचत होता. मग तेवढ्यात पोट्याचे काढून घेतले फोटो. नाही आपले पोटे पुरे राडाच करत होते. मग तेवढ्यात आलो स्विमिंग पूल मध्ये, दिलो थोडीशी उलटी टाकून. मग चला मग आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.